जय शिवराय मित्रांनो. तर आता आम्ही आलो आहोत इथे कॅम्पिंगसाठी. तर टेंट सुद्धा आहे, कॅम्पिंग बॅग सुद्धा आहे. तर चला जाऊया, कॅम्पिंग करूया. कॅम्पिंग कधीच केलेली नाहीये. तर चला भेटूया. खरं तर हे पाहू शकता, चालायला सुद्धा नाही जमत आहे. एवढं पूर्ण हे आहे स्पॉट आहे. तुम्ही हे मी डिस्क्रिप्शनमध्ये लोकेशनची लिंक देईन, तर तुम्ही सुद्धा तिथे येऊन व्हिजिट करू. हा इकडून 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 वाटत आहे. तर मित्रांनो, आता फायनल डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत. डेस्टिनेशन इथेच आहे. तर लोकेशन खरोखर खूप छान आहे. तर चला. तर मित्रांनो, फायनल डेस्टिनेशनवर आलेलो आहोत. लोकेशन खरोखर खूप छान आहे. तर येता येता सगळे दमलेले आहेत. एकतर तो रस्तासुद्धा प्रॉपर नाही, खूप घनदाट जंगलातूनच आलो. जसं काही काय हालत झाले आमची. पाहू शकता. तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. माझ्यासोबत राकेश आहेत, शिवानी आहे आणि सोन्या आहे सोबत. तर आपलं जे हे लोकेशन आहे ना, खरोखर खूप सुंदर लोकेशन आहे. नदी किनारी आहे. आणि आज आपण इथे होल नाईट पूर्ण कॅम्पिंग करणार आहोत. तर कॅम्पिंगमध्ये आपण टेंटसुद्धा आणलं आहे आणि कुकिंगसुद्धा करणार आहोत. टेंटचं सेटअप करून घेऊया चला. तर मित्रांनो, आपलं जे हे टेंट आहे हे खूप मोठं आहे. हे टेंट तब्बल जवळजवळ 6 लोकांसाठी असे पुरेल असे टेंट आहे. आपल्या टेंटचं सेटअप करून झालेलं आहे. तर आता टोटल सगळं साफसफाई वगैरे आजूबाजूची करून झालेली आहे. आणि आता आपण कुकिंग करणार आहोत. संध्याकाळचे वाजले तब्बल जवळजवळ 6 वाजलेले आहेत. तर आता आपण मॅगी बनवणार आहोत. मॅगी आणलेली आहे. मॅगी. तर सोन्या मॅगी बनवणार आहे. चला मॅगी खाऊया. शिवानी, दमलीस का? खूप जास्त जमले मी आता. खूप आणि जमली? आता मी मॅगी खाणार. कसं लोकेशन कसं आहे इथले? एकदम मस्त आहे. तुम्ही पण नक्की या हा. बघा कसलं भारी आहे लोकेशन. एक नंबर. असं इथे राहणार आणि इथे लगेच पाणी. हे बघा, एक नंबर ना. तुला भारी वाटतं पाणी. चिकन बनवलं होतात. चिकन तंदुरी आणि सुक्का चिकन धुवून घेतो जरा. तर काहीच आम्ही आलेलो आहोत. मस्त टेंट आहे. आणि यावेळी अविनाश गीता नाहीत आपल्या ब्लॉगमध्ये. यावेळी आहे शिवानी आणि भाई आहे. तर मस्त वाटते एकदम भारी. आणि लोकेशन तर कडक आहे. त्यावेळी ते दोघं बोलत होतं पण त्यांना नाही जमलं यायला, म्हणून आम्ही आलो आहे. एक नंबर भारी वाटते. मस्त आहे लोकेशन. आणि फुल नाईट फर्स्ट टाईम आलो आहे. मोठा कामगार आला आमचा इथं. मोठा कामगार. तर मित्रांनो, काठी बनवतोय कारण आपल्याला चिकन तंदुरी करायची आहे. तर त्यासाठी इथे आपण चिकन जे आहे ना, काठीमध्ये टोकदार केलं, त्यामध्ये हुक करणार आहोत. तर आता इथे चिकन तंदुरीच्या चिकनचं मॅरिनेशन चालू आहे. तर मॅरिनेशन करताय शिवानी आणि रोशनी. तर आता आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला गेलेला आहे. तर जाते हळद, चवीनुसार मीठ, साथ घरचा लाल मसाला, गरम मसाला,
आणि सुहानाचा चिकन तंदुरी BBQ मसाला मिक्स. टाक टाक. आता जात आहे दही. तर आता चालू होणार तर आता मिक्सिंग 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 गार 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 गार. हे गार 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 गार. पाहू शकता चिकन मस्त एकदम टेम्पटिंग दिसत आहे. तर चिकन तंदुरी क्रेडिट गोज टू शिवानी आणि रोशनी. येस. भाई स्पेशल मॅगी आहे भाई स्पेशल मॅगी. तर मित्रांनो आता इथे चूल पेटवलेली आहे. चिकन तंदुरी आणि चिकन रस्सा तसेच राईस सुद्धा आपण चुलीवरतीच बनवणार आहोत. तर एक साईडला इकडे मॅगी बनवत आहेत आणि इकडे रात्रीच्या जेवणाचं, कारण की आपण पूर्ण होल नाईट कॅम्पिंगच करणार आहोत इथे, त्यासाठी जेवणाची सुद्धा सोय. तर मित्रांनो मस्त असं लोकेशन, कॅम्पिंग प्लस टेंट आणि मस्त अशी गरम गरम मॅगी, खरोखर खूप छान. त्या मॅगी खायला भाई, ते भाई. तर मित्रांनो चिकन मॅरिनेशन आता झालेलं आहे आणि आता मी एक थोडं जुगाड केलेलं आहे. तर एक काठी घेतलेली आहे, त्याला असं टोक केलेलं आहे. तर त्या टोकाला आपण चिकन अडकवू आणि इथे हँग करण्यासाठी एक काठी लावलेली आहे. तर आपण इथे असं चिकन लावून असं हँग करून ठेवणार आहोत. तर चला तुम्हाला दाखवतो. आता आपली चिकन तंदुरी जी आहे मस्त स्लोली कुक होत आलेली आहे. आता वाजलेले आहेत रात्रीचे 8. पाहू शकता खूप काळोख झालेला आहे. हा आपला इकडे टेंट 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 इथे टेंट आणि इथे. तर तुम्ही पाहू शकता आपलं चिकन तंदुरी आता झालेली आहे. मस्त की गरमागरम खाणार तो का पाहू शकता मस्त अशी तंदुरी झालेली आहे. तर आता आपली चिकन तंदुरी झालेली आहे पाहू शकता. आणि आता चला सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊया कशी झाली आहे तंदुरी. आता खाऊन दाखवतो शिवानी. हाय मित्रांनो, तर आपली तंदुरी रेडी झाली आहे. तर बघूया खाऊन कशी टेस्ट आहे. एक नंबर झाले, एकदम कडक छान झाले. या खायला. दाखवा. ही बघा ही घेतलेली आहे तंदुरी मी. तर शिवानी कसं आले सोन्या. एक नंबर झाले खरंच. एकदम छान झाले. एकदम एकदम झाले. टेस्टी झाले. तर मी सुद्धा टेस्ट करतो. एक नंबर. कसली भारी झाली ना. टेंट सुद्धा पाहू शकता खूप मोठा टेंट. 6 जणांना पुरेल एवढा मोठा टेंट आहे. बरोबर मस्त मजा आली कॅम्पिंग. मित्रांनो इथे आता चिकन ग्रेव्हीचं प्रिपरेशन चालू आहे. चिकन ग्रेव्ही बनवत आहे मी. तर झाले फोडणी तर देऊन झालेली आहे. तर चला आता चिकन टाकूया त्यामध्ये. तर मित्रांनो आता चिकन तर झालेलं आहे आणि आता जेवायला सुद्धा सुरुवात करत आहोत. इकडे चिकन झालेलं आहे आणि इकडे राईस, मस्त गरम गरम राईस तयार झालेला आहे. चला आता जेवायला घेतो. तर मित्रांनो हा जो माझा पहिलाच कॅम्पिंगचा एक्सपिरियन्स खरोखर खूप छान आहे. तर मित्रांनो आता मस्तपैकी टेंटची झीप लावलेली आहे
पाहू शकता मस्त कॅम्प फायर चालू आहे. आता मस्त झोपायची ते चालू आहे. तयारी चालू आहे आता मस्त की झोपायची. गुड नाईट स्वीट ड्रीम्स. बाय बाय. बाय बाय. तर पाहू शकता आता रात्रीचे जवळजवळ 11:15 वाजले. तर चला आम्ही झोपतो. बाय बाय. गुड नाईट. भेटूया सकाळी 5 वाजता. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे. सकाळचे वाजलेत जवळपास काही 7. तर पाहू शकता व्ह्यू काय आहे. सगळीकडे पूर्ण धुकं आहे. आणि आता मस्तपैकी सकाळी सकाळी आता मस्त चहा बनवणार आणि चहासोबत बिस्किट खाणार आहोत. तर चला चहा बनवूया. मित्रांनो पाहू शकता काहीही दिसत नाही. इथे नदी आहे जी आपण काल संध्याकाळी बघितली. काही दिसत नाही. पूर्ण धुकं आहे. रात्री थंड सुद्धा खूप लागत होतं. पाहू शकता. बिटा पुसायचं. चहा प्यायला. हॅलो. नमस्कार मंडळी. तर आपला ब्लॉग एंड होतोय. आपण आता चाललेलो आहोत घरी. तर एकदम मस्त झालं आपलं कॅम्पिंग. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असेच आपले छान छान ब्लॉग घेऊन नेक्स्ट ब्लॉगला. ओके बाय.